सिंधुदुर्ग में आम के सीजन के बीच देवगढ़ हापुस के नाम पर कर्नाटक से आए आम बेचे जाने का मामला सामने आया है। इससे ग्राहकों के साथ धोखाधड़ी की आशंका जताई जा रही है। बकायादारों के मुताबिक असली देवगढ़ हापुस का गुदा गहरे केसरिया रंग का होता है, जबकि कर्नाटकी हापुस हल्का पीला दिखाई देता है। रंग, खुशबू, आकार और छिलके से भी असली हापुस की पहचान की जा सकती है। जीआई टैग वाले देवगढ़ हापुस की बढ़ती मांग के बीच बकायादारों ने ग्राहकों से सतर्क रहकर आम खरीदने की अपील की है। या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगढ़ हापूसच्या नावावर बाहेरच्या राज्यातून जो आंबा पिकवला जातो तो इथे देवगढ़ हापूसच्या नावावर विकला जातो। देवगढ़ हापूस म्हणून बाहेरून त्याला बॉक्स देतात, पण तो प्रत्यक्षात आंबा बाहेरच्या राज्यातला असतो आणि तो देवगढ़ हापूसच्या नावावर खपवला जातो। खरं म्हणजे हे वास्तविक पाहता हे चुकीचं आहे, कारण देवगढ़ जीआय नामांकन हे फक्त आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांसाठीच आहे किंवा बागायतदारांसाठी आहे आणि त्याला जीआय नामांकन जे मिळाले त्याला संपूर्ण म्हणजे त्याला आणखी टॅगिंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। परंतु त्या असंही असताना आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बाहेरच्या राज्यातून येऊन इथे आंबा विकला जातो आणि सगळ्याच लोकांना ह्या हापूस आंब्याबद्दल, देवगढ़ हापूसबद्दल जी काय वैशिष्ट्ये आहेत ती माहीत आहेत असं नाही आणि त्यामुळे ते लोक बाहेरचे लोक येऊन त्यांना फसवत आहेत। पण त्यासाठी देवगढ़ हापूसला महत्त्वाचं म्हणजे त्याचा आकार साधारण म्हणजे गोल लांबट, थोडासा लांबट पण गोल असतो। त्याच्यानंतर त्याचा रंग बघितला तर असा पिवळा आणि लालसर छटा असलेली असतो। साल पातळ असते, त्याचा स्वाद एक वेगळा असतो म्हणजे आणि मांसल भाग सुद्धा चांगला असतो आणि असं असताना लोकांना त्याबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे ते लोक फसत आहेत आणि बाहेरच्या राज्यातले लोक देवगढ़ हापूसच्या नावावर तो आपला आंबा आणून विकत आहेत। खरं म्हणजे हे चुकीचं आहे। यासाठी शासकीय यंत्रणा सुद्धा आज सतर्क आहे आणि त्यामध्ये जो कोण असा बाहेरच्या राज्यातून आंबा इथे जीआय म्हणजे देवगढ़च्या नावावर विकत आहे त्याला सुद्धा खरं म्हणजे पनिशमेंट झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि यासाठी आपण सगळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे आंबा बागायतदार एकत्र येऊन यासाठी एक विशिष्ट नियम ठरवले गेले पाहिजेत असं मला वाटतंय। प्रतिक्रिया अशी आहे की देवगढ़ हापूस हा कसा आहे की आतमधून त्याचा कलर जो आहे तो हा केशरी आहे आणि कर्नाटकी हापूस जो आहे त्याचा आतून कलर पिवळसर येतो। त्यामुळे लोकांनी पण घेताना कापून तर कोण घेत नाही, पण घेताना पण तो विचार करायचा की हा आपल्याला आंबा घेतोय आपण तो कुठचा आहे, हापूस आहे, कर्नाटकी आहे की देवगढ़ आहे। देवगढ़चा जर घ्यायचा आंबा झाला तर त्याची साल जी आहे ती पातळ येते आणि आपल्या कोकणी इतरचा म्हणजे आपल्या कुडा म्हणा किंवा आपल्या भोगवे या साईडचा जो आंबा आहे ती थोडी साल जाड येते, पण आतमध्ये तुम्हाला केशरच मिळणार। पिवळ्या कलरचा जर आंबा असेल आतमध्ये तो प्रामुख्याने येतो, पिवळा पण आपल्याकडचा होऊ शकतो नाही असं नाही, पण जास्त ते प्रमाणात इकडे आता फसवणूक केली जाते आहे। कर्नाटकी आंबा आणून विक्री केला जातोय हे पण आहे, पण त्यामुळे लोकांनी पण विचार करायचा की हा आपण घेताना आपण आपला इथला लोकल आंबा घेतोय की कर्नाटकी घेतोय, हा पण लोकांनी विचार करून आंबा खरेदी करायचा।